पार्टी के राष्ट्रीय महासचिव आदरणीय अरुण सिंह जी हमारे साथ हैं, आदरणीय सुनील बंसल जी हमारे साथ हैं। मेरा आदरणीय अध्यक्ष जी से आग्रह है कि मीडिया को लेकिन प्रधानमंत्री मोदी जी के आने के बाद जब मैं कहता हूं कि ही चेंज द पॉलिटिकल कल्चर ऑफ द कंट्री, तो पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मेंस, रिस्पॉन्सिव गवर्नमेंट, रिस्पॉन्सिबल गवर्नमेंट, एक जिम्मेवार सरकार, एक जवाबदेह सरकार, और इसके साथ साथ हम ये कहेंगे कि पॉलिटिक्स ऑफ रिपोर्ट कार्ड, यानी हम अकाउंटेबल गवर्नमेंट, जो हम काम कर रहे हैं उसको हम जनता के सामने अकाउंट करते हुए चीज़ों को रखें। ये नई संस्कृति पैदा हुई और इसलिए मैं बड़े गर्व के साथ ये कह सकता हूँ कि पिछले 11 साल में मोदी जी के नेतृत्व में चलने वाली सरकार ने भारत की राजनीति की संस्कृति को बदलकर न्यू नॉर्मल, न्यू ऑर्डर को स्थापित किया है। उसी तरीके से मैटरनिटी लीव, उसको 12 से 26 वीक्स तक बढ़ाना विथ सैलरी, विथ पेमेंट, और उसके साथ साथ बच्चे पैदा होने पर उनको मातृवंदना में योजना के साथ फाइनेंशियली सपोर्ट करना, ये सारी चीज़ें बताती है। और उसी तरीके से अगर हम देखें तो महिलाओं को, फिर चाहे आपने देखा इसरो में भी जब तस्वीर आई, जब चंद्रयान पे उतरा था तो सबसे ज़्यादा आपको वहाँ पर साइंटिस्ट महिलाएं दिखी थी। अगर आप देखें तो पायलट्स बनाने से लेकर के, आर्मी में कमीशन देने से लेकर के, एनडीए में भर्ती से लेकर के, अभी एनडीए से भी पास आउट हो गए हमारे गर्ल स्टूडेंट्स, गर्ल कैडेट्स, सैनिक स्कूल में ऑल 73-76 हमारे जो सैनिक स्कूल्स हैं, 73 सैनिक स्कूल्स, उसमें उनको एडमिशन मिलना। इसके साथ साथ लखपति दीदी, और लखपति दीदी के साथ साथ हमारे सेल्फ हेल्प ग्रुप्स को प्रमोट करना। तो समाज के जो वर्ग जिनको थ्रस्ट देना चाहिए था, वो थ्रस्ट देने का काम 11 साल में हुआ है। SC, ST, OBC और हमारे महिला वर्ग को की मेन स्ट्रीमिंग करने का काम हुआ है। स्कीम्स के बारे में अगर मैं बात जैसे बार बार कर रहा हूँ कि इट विल बी वेरी डिफिकल्ट फॉर मी कि मैं उनके आंकड़े रखने लगूँ और स्कीम्स को रखने लगूँ तो बड़ा लंबा समय चला जाएगा। ಪುನ್ನ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ, ಪುನ್ನಾನ ಕನ್ನನ ಏನೋ ಒಂದು ಅವ್ರನ್ನ ನೇಮಕೆ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲೋದ್ರೂ ಅವರೇ ಸಿಕ್ಕಾಕೋಣದಲ್ಲ, ಏನೇ ತನಿಖೆ ಆದ್ರೂ ಅವ್ರದೇ ಪಾಪ, ಅವರಿಬ್ಬರೇ ಇರ್ತಾರೆ ಪಾಪ, ಅವರಿಬ್ಬರೇ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಒಳ್ಳೆ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅವರು. ಇದು ಒಂಥರ ಪಬ್ಲಿಕ್ ನೇಮಕ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಪಬ್ಲಿಕ್ ಪ್ರಾಸಿಕ್ಯೂಟರ್ ನೇಮಕ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅದನ್ನ ತನಿಖೆ 3 ತನಿಖೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾವ ತನಿಖೆ ನಿಜ? ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳಿದಿರಿ ಹೈಕೋರ್ಟಿನ ಚೀಫ್ ಜಸ್ಟಿಸ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು ಅಥವಾ ಹೈಕೋರ್ಟಿನ ನ್ಯಾಯಾಧೀಶರು ಸಿಟ್ಟಿಂಗ್ ಜಡ್ಜ್ ಮುಖಾಂತರ ನಡಿಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದಕ್ಕೆ ಆಗ್ರಹವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ ವಿಧಾನಸಭಾ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ 3 ದಿನಗಳ ಅಧಿವೇಶನವನ್ನು ತುರ್ತಾಗಿ ಕರಿಬೇಕು. ಏನಾಗುತ್ತೆ, ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಆಹ್ವಾನ ಕೊಟ್ಟಾಗ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಅವ್ರ ಸಂಬಂಧ ಅಲ್ಲ. ಅವ್ರು ಬಂದು ಕುತ್ಕೊಂಡ್ರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರೇನು ಅದನ್ನು ಆರ್ಗನೈಸರ್ ಅಲ್ಲ. ನೀವು ಅವರನ್ನು ಒಂದು ಸಭೆ ತಪ್ಪು ದಾರಿಗಳಿದ್ದೀರಿ ಅಂತಲೇ ಅರ್ಥ. ಆಗಿದ್ರೂ ಕೂಡ ಈ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ಗವರ್ನರ್ ಅವರು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬಹುದು. ಆದ್ರಿಂದಾಗಿ ನಾನು ಅವರಲ್ಲಿ ಈಗ ಮನವಿ ಮಾಡ್ತೇನೆ. ಈಗ ನಾವು ಮನವಿ ಕೊಡೋರು ಇದ್ದೇವೆ, ಗವರ್ನರ್ ಅವರಲ್ಲಿ, ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರಲ್ಲಿ ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ತೇವೆ. ತಕ್ಷಣ ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನ ಡಿಸ್ಮಿಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ರೆಕಮೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು.